आजचा पेपर आहे नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2021। यातला पहिला प्रश्न आहे, मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5-9 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष असल्यास मीनाच्या आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल? त्या दोघांच्या वयांचं गुणोत्तर दिलंय जे की 5-9 आहे। टोटल बेरीज 14 युनिट होते। त्याची किंमत प्रश्नामध्ये 42 वर्ष दिली आहे। याचा अर्थ 3 ने गुणाकार होतोय, 14 त्रिक 42 होतो, मग एका युनिटची किंमत असेल 3। त्यांनी मीनाचं वय विचारलंय जे की 5 युनिट आहे, मग 5 युनिटची किंमत असेल 15। 5 त्रिक 15 होतात। मीनाचं वय जर 15 आहे, त्यांनी 5 वर्षानंतर विचारलंय, यात आपण 5 ऍड करू, मीनाचं वय असेल 20 वर्ष। ऑप्शन डी आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, 3 दिवे अनुक्रमे 15, 18 आणि 20 सेकंदाच्या अंतराने चमकतात, तर ते तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल? याकरता आपल्याला तिघांचा लसावी काढावा लागेल, 15, 18 आणि 20 चा। लसावी काढण्याची एक शॉर्ट पद्धत असते, त्यासाठी आपण सर्वात आधी मोठ्या संख्येलाच याचा लसावी मानून घेऊ। या केसमध्ये 20 असेल। 20 जर बघितला तर याचे फॅक्टर असतात 5 आणि 4, 5 चोक 20 होतात। 18 बघितला, 18चे फॅक्टर असतात 9 गुणिले 2 आणि 15चे 5 त्रिक 15। इथे 20 मध्ये बघितलं तर हा 5 येतोय, हा 2 या 4 मध्ये येतोय, 9 येत नाही म्हणून 9 ने गुणाकार करून घेऊ, हा 3 या 9 मध्ये येऊन जाईल। मग इथे 20 आणि 9चा गुणाकार करू, 2 18 आणि हा 1 0, 180 त्यांचा लसावी असेल, पण त्यांनी मिनिट मध्ये विचारलंय, मग याला 60 ने भागून घेऊ, 1 0 1 0 कट, साइन त्रिक 18, 3 मिनिट। ऑप्शन बी आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, एका गोलाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, तर गोलाचे घनफळ किती? गोलाचं घनफळ असतं 4/3 पाय आर क्यूब। आर म्हणजेच त्रिज्या, आपण किंमत टाकू 4/3, 3चा क्यूब आणि शेवटी पाय, 1 3 कट होऊन जाईल, 3चा वर्ग उरेल, 4 गुणिले 3चा वर्ग 9 म्हणजे 36। 36 पाय आपलं उत्तर असेल। ऑप्शन डी। पुढचा प्रश्न आहे, 2 नाणी फेकले असता कमीत कमी एक छापा मिळण्याची शक्यता किती? ज्यावेळेस आपण 2 नाणी फेकतो त्यावेळेस आपल्याला एकतर दोघं छापा मिळतील किंवा दोघं काटा मिळतील, किंवा एक छापा एक काटा मिळेल, किंवा पहिला काटा दुसरा छापा मिळेल। 4 शक्यता आहेत। 4 पैकी 3 केसमध्ये आपल्याला छापा दिसतोय, म्हणजे 4 पैकी 3। ऑप्शन बी आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 180 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? पहिली संख्या जर x असेल तर दुसरी असेल x + 2 आणि तिसरी असेल x + 4। सर्वात लहान x आहे, सर्वात मोठी x + 4 आहे, फरक फक्त 4 चा दिसतोय। याचा अर्थ ऑप्शन डी आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, एका शेतात काही गायी व काही कोंबड्या आहेत, जर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात, तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत? एक माहिती पाहिजे, गायींना 4 पाय असतात, कोंबड्यांना 2 पाय असतात। त्यांनी एकूण डोके 150 दिली आहेत, याचा अर्थ दोघांची संख्या मिळून 150 असेल। त्यानंतर त्यांनी एकूण पाय 400 दिले आहेत। जर आपण 150 जणांचे प्रत्येकी 2-2 पाय धरले तर एकूण 300 पाय होतात, म्हणजे उरलेले 100 पाय असतील ते ह्या गायीचे असतील, जे की आपण 2-2 उरवलेत। मग 100 पायसाठी 50 गायी लागतील, मग गायींची संख्या असेल 50। जर आपण 150 मधनं 50 कमी केले तर आपल्याला कोंबड्यांची संख्या मिळेल, जी की 100 असेल। ऑप्शन बी आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळात 0.25 अधिक वर्गमुळात 0.0064 या दोघांची बेरीज करायची आहे। 0.25 आधी याला सॉल्व्ह करून घेऊ, 64 म्हणजे 8चा वर्ग असेल, पॉईंट नंतर 4 अंक आहे, मग इथे पॉईंट नंतर 2 अंक असतील, 25 आणि 8 33, आणि 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे पण 2 अंकानंतर पॉईंट, वर्गमुळाचं चिन्ह।
वर्गमुळात 0.33. ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका फळ विक्रेत्याने 48 संत्रे विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला, तर शेकडा नफा किती? समजा त्याने 48 रुपयांचा व्यापार केला, त्यावर त्याला 8 रुपयांचा फायदा होतोय. याचा अर्थ त्याने 40 रुपये लावले होते आणि 8 रुपये फायदा झालाय. 40ची किंमत जर 100 असेल तर 8ची किंमत किती? 1010 कट. याचा अर्थ 10ची किंमत 4 आहे, मग 8ची किंमत 20 असेल. ऑप्शन बी 20% आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एक मुलगा त्याचा 3/5 प्रवास रेल्वेने, 7/20 प्रवास बसने आणि उरलेला 7.5 किलोमीटर प्रवास पायी पूर्ण करतो, तर एकूण अंतर किती? 3/5 दिले, याचा अर्थ असतो 60%. इकडे 7/20 दिले, याचा अर्थ येईल 35%. दोघांची बेरीज 95% येते. याचा अर्थ उरलेल्या 5%ची किंमत प्रश्नात 7.5 किलोमीटर दिली आहे. आपल्याला 100%ची किंमत पाहिजे. इथे 20ने गुणाकार होतोय, मग इकडे पण 20ने गुणाकार करू. 7.5चं डबल होईल 15 आणि हा एक 0. आपलं उत्तर असेल 150 किलोमीटर. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, चौरसाची बाजू 20%ने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने वाढ होईल? समजा त्या चौरसाची बाजू असेल 10, त्यावेळेस त्याचं क्षेत्रफळ असेल 100. 10चा वर्ग 100 येतो. त्यानंतर त्याने 20% वाढवली, म्हणजे चौरसाची बाजू होईल 12, तर क्षेत्रफळ होईल 12चा वर्ग 144. 44 वाढतोय, याचा अर्थ ऑप्शन बी 44% आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 20 वस्तूंची खरेदी किंमत ही X वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. जर त्यामुळे 25% नफा होत असेल तर X ची संख्या किती? त्याने 20 वस्तू विकत घेतल्या, त्यावर त्याने 25% नफा कमवला, पण यावेळेस त्याने कुठलीच किंमत वाढवली नाही किंवा कमी केली नाही. त्याने वस्तूंची संख्या वाढवली, जेणेकरून त्याला 25% नफा मिळालाय. मग नक्कीच 20 पेक्षा जास्त वस्तू असतील, जे की मला एकच ऑप्शन मध्ये दिसतंय 25. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. त्याने एकूण 25 वस्तू विकल्या असतील. पुढचा प्रश्न आहे, 3/4 मध्ये किती मिळावेत म्हणजे उत्तर 4/3 येईल. आपण जर यामधनं हे वजा केले तर आपल्याला उत्तर मिळू शकतं. मग 4/3 मधून 3/4 वजा करू. छेद सारखा नाहीये, त्यासाठी आपल्याला इकडे 4 ने गुणावं लागेल, इकडे 3 ने गुणावं लागेल. 4 चोक 16, 3 चोक 12, इकडे 3 त्रिक 9 आणि खाली 4 त्रिक 12. आता वजाबाकी करू. 16तनं 9 गेले 7 आणि खाली 12. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीचा महिन्याचा पगार रुपये 15,000 आहे. दर महिन्याला 1500 रुपये त्याच्या पगारातून भविष्याच्या गुंतवणुकीसाठी कपात करून उर्वरित रक्कम त्याच्या हाती दिली जाते, तर वर्षाला त्या व्यक्तीच्या हाती एकूण किती रक्कम मिळेल? त्याचा पगार 15,000 आहे, त्यापैकी 1500 रुपये कट होतात, मग त्याला किती मिळतील? त्याला मिळतील 13,500 रुपये. त्यांनी वर्षाला त्याच्या हाती किती मिळतील विचारलंय, म्हणजे 12 महिन्याचे किती होतील? जर 13,500 ला आपण 10 ने गुणलं तर 1,35,000 होतील. त्यानंतर 13,500 चे डबल होतील 27,000. ते आपण यात ऍड करू. 7 5 12, शेवटी 2 येतोय. ऑप्शन डी उत्तर असेल. त्याला मिळतील 1,62,000. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येत शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे 3, 1, 7 हे अंक आहेत, तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 3 शतक स्थानी आहे, 3ची किंमत असेल 300. त्यानंतर 7 हा एकक स्थानी आहे, 7ची किंमत असेल 7. 1 7 दशक स्थानी आहे, मग x ची किंमत असेल 10x. यांची बेरीज करायची आहे. 307 307 आणि हा 10x. 10x अधिक 307 आपलं उत्तर असेल. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, प्रवासाचे 1/3 अंतर पार करूनही जर 20 किलोमीटर अंतर शिल्लक असेल तर एकूण अंतर किती? तिने एकाच 3 अंतर पार केलंय, याचा अर्थ 3 पैकी 2 अंतर बाकी असेल.
ज्याची किंमत प्रश्नात 20 किलोमीटर दिली आहे. 2ची किंमत 20 आहे, तर 3ची किंमत असेल 30 किलोमीटर. याचा अर्थ आपलं उत्तर असेल ऑप्शन सी, एकूण अंतर 30 किलोमीटर असेल. पुढचा प्रश्न आहे, या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक इतका आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आपण स्टारची स्थानिक किंमत घेऊ. पहिल्या स्टार नंतर 4 अंक आहे, मग इथे 4 झिरो घेऊ. दुसऱ्या स्टार नंतर 1 अंक आहे, मग यानंतर 1 अंक घेऊ. या दोघांमधला फरक 59,930 दिला आहे. झिरोतनं 0 गेला 0 येईल, झिरोतनं स्टार गेला 3 येतोय. मग झिरोतनं अशी कुठली संख्या मायनस केली तर 3 येतो, नक्कीच 7. मग स्टारची किंमत असेल ऑप्शन ए 7. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. 2चा क्यूब 8 असतो, इथं 2चा क्यूब 8 येईल. 3चा 0 घात दिलाय, 2चा पण 0 घात दिलाय. कुठल्याही संख्येचा 0 घातची किंमत 1 येते. 1 वजा 1. दोघांची जर वजाबाकी केली उत्तर 0 येईल, आणि 0ने कुठल्याही संख्येला गुणलं तरीही उत्तर 0च येणार. मग आपलं उत्तर असेल ऑप्शन सी 0. पुढचा प्रश्न आहे, एका मीटिंगमध्ये 17 व्यक्तींनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन होतील? याकरता आपण एकूण संख्या गुणिले त्या अगोदरची संख्या करतो आणि भागिले 2 करतो. 2ने 16ला भागितलं तर 8 येईल. 7 8 56 होतात. शेवटी 6 यायला पाहिजे. इथं मला ऑप्शन बी मध्ये दिसतंय 136. हेच आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, अने 2 लाख रुपये दशादशे 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले, तर अ ला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? एकूण रक्कम आहे 2 लाख रुपये, 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी घेतले, मग 12 पंचे 60, एकूण 60% त्याला व्याज लागेल. 1 लाखाला 60%प्रमाणे 60,000 रुपये व्याज लागेल, तर मग 2 लाखाला लागेल 1,20,000. मग आपलं उत्तर असेल ऑप्शन बी 1,20,000. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येला 35, 56 आणि 91 ने भागले असता बाकी नेहमी 7 राहते, तर अशी लघुत्तम संख्या कोणती? आपण जर ऑप्शनमधनं 7 मायनस केले तर या तिघ संख्यांनी त्याला भाग जायला पाहिजे. इथे मला 35 दिसतोय, एकक स्थानी 5 आहे. याचा अर्थ याच्याने जी संख्याला भाग जाईल तिच्या पण एकक स्थानी 0 किंवा 5च राहू शकतो. इतर संख्येला याच्याने भाग जाणार नाही. मग आपण तेच चेक करू. याच्यातनं जर 7 मायनस केले तर शेवटी 3 येईल, भाग जाणार नाही. याच्यातनं 7 मायनस केले तर शेवटी 0 येईल, याच्याने भाग जाऊ शकतो. इथे जर 7 मायनस केले तर 3 येईल, भाग जाणार नाही. इथे जर 7 मायनस केले तर शेवटी 6 येईल, भाग जाणार नाही. याचा अर्थ ऑप्शन एच आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे मी 0.46 म्हणजे ए मानेन आणि 0.32 म्हणजे बी मानेन. इथे 3 वेळा गुणाकार होतोय, याचा अर्थ एचा क्यूब वजा इथे पण 3 वेळा गुणाकार होतोय म्हणजे बीचा क्यूब, खाली इथे 2 वेळा गुणाकार होतोय, याचा अर्थ एचा वर्ग अधिक दोघांचा गुणाकार होतोय ए गुणिले बी अधिक इथे याचा 2 वेळा गुणाकार होतोय, याचा अर्थ बीचा वर्ग. ज्यावेळेस असं येतं त्यावेळेस इकडे येईल ए वजा बी. हे कसं आलं तर तुम्हाला ए क्यूब वजा बी क्यूबचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तो असतो ए वजा बी कंसात एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग. मग इथे आपल्याला हे याच्या खाली दिसतंय, मग उरतं काय ए वजा बी. ए काय ए आहे 0.46 आणि बी आहे 0.32. दोघांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येईल 0.14. याचा अर्थ ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 9 मीटर 25 सेमी लांबीच्या दोरीचे 125 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील? 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर, मग 9 मीटरचे होतील 9000 मिलीमीटर, आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, मग 25 सेंटीमीटरचे होतील 250 मिलीमीटर. दोघांची बेरीज करू, 9250 मिलीमीटर. आपल्याला 125 प्रमाणे त्यांचे भाग करायचे, मग आपण 125 ने त्याला भागूया.
इथे मी डिजिटल समचा वापर करेन. वरती 2 आणि 5 7 होतात, खाली 1 आणि 2 5 8 होत आहेत. डिजिटल समसाठी इथे 1 पाहिजे. याला जर मी 8 ने गुणलं तर 64 येईल, म्हणजे डिजिटल सम 1 येऊ शकते. मग वरती पण 8 ने गुणू. 7 8 56, 5 6 11, बेरीज 2 येते. मग आपण ऑप्शनमध्ये चेक करू कुठे आपल्याला 2 बेरीज दिसते. इथे 7 आहे, 7 आणि 2 9, 7 आणि 4 11, बेरीज 2 येते. हे उत्तर राहू शकतं. इथे 7 आणि 6 13, हे उत्तर राहणार नाही, म्हणजे ऑप्शन सीच आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीनं प्रथमतः 20% कमी केला, नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगारावरच 20% वाढवला, तर परिणामी मूळ पगाराच्या किती टक्के पगार वाढ किंवा कमी होईल? समजा त्या अधिकाऱ्याला 100 रुपये पगार मिळतो, तर कारकुनाने काय केलं, त्याचं 20% कमी केलं. याचा अर्थ त्याला 80 रुपये पगार मिळेल. त्यानंतर चूक लक्षात आल्यावर या 80 रुपयाचे 20% त्याने वाढवलं. याचं 10% येईल 8, तर 20% येईल 16, म्हणजे 16 रुपये वाढवले. मग अधिकाऱ्याला किती मिळेल? 80 आणि 16 96 रुपये, म्हणजे 100 पेक्षा 4 रुपये कमी. मग हेच आपलं उत्तर असेल. ऑप्शन बी, 4% कमी पगार मिळेल. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला ही कॅल्क्युलेशन करायची आहे. मग इथे मी डिजिटल समचा वापर करेन. 1 आणि 2 3 होतात, 3 चा क्यूब, 6 चा चौथा घात, भागिले 4 आणि 3 7 आणि 2 9. इथे मला 3 ने गुणाकार होताना दिसतोय. मग मी ऑप्शनमध्ये चेक करेन कुठल्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो. तेच आपलं उत्तर असेल. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 8 18, बेरीज 9 येते, भाग जाऊ शकतो. इथे 5 आणि 6 11, बेरीज 2 येते, भाग जाणार नाही. इथे 4 आहे, भाग जाणार नाही. इथे पण 4 आहे, भाग जाणार नाही, म्हणजे ऑप्शन एच आपलं उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत.